नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन सायलीचं ओळखपत्र बघत असतो त्याच्या खोलीत. तेवढ्यात तिकडून सायली येते कॉफी घेऊन. सायलीची चाहूल लागताच अर्जुन ते ओळखपत्र पटकन त्याच्या कपाटात असलेल्या बॅगेत टाकतो. पण हे सगळं सायली बघते. तिच्या मनात येतच हे काहीतरी लपवतायत. मग सायली म्हणते, "तुम्ही थकला असाल ना? ही घ्या कॉफी तुमच्यासाठी." अर्जुन थोडा टेन्शनमध्येच असतो आणि सायलीला कळलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. पुढे आपल्याला दाखवतात की तन्वी कोणाचा तरी फोन घेऊन महिपतला फोन करते वॉशरूममध्ये. महिपतला ती चितवत असते. कारण तिला पुरावे हवे असतात ना की महिपतकडून तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून ती महिपतला चिडवत राहते की मी तुमची लाडकी चिचुंद्री बोलतेय. तर महिपत म्हणतो तुझ्याकडे फोन कुठून आला? मग ती महिपतला म्हणते की फक्त काय तुमच्या राजकन्येकडेच फोन मिळतो का? माझ्याकडे सुद्धा फोन आहे. तुमची राजकन्या तिकडे जेलमध्ये सडत बसलीये आणि मी बघा सुटले सुद्धा. इथे मस्त हॉस्पिटलमध्ये ऐशोआरामात जगते. चांगलं चुंगलं खाते. आणि तुमची मुलगी तिकडे कच्च्या रोट्या आणि डाळीचं पाणी पिते. मग कोण जिंकलं? मी की तुम्ही? हे ऐकून महिपत जाम चिडतो. मग तन्वी म्हणते, "मी तर कधीच सुटले, कारण तुम्ही हे कबूल करा, की मी तुमच्या मुलीपेक्षा हुशार आहे." त्यावर महिपत म्हणतो, "तू लगेच जेलात जाणार आणि साक्षीला मी लगेच बाहेर काढणार." त्यावर तन्वी म्हणते, की "हे आम्हाला शिक्षा झाल्यापासून तुम्ही म्हणताय, की तुम्ही सोडवणार साक्षीला. पण अजून काही ती सुटलेली नाहीये. उगाच मोठ्या-मोठ्या बाता करू नका." त्यावर महिपत म्हणतो, "जास्त तू बोलू नकोस, कळलं ना? कारण माझ्यासारखं कोण वाईट नाही." त्यावर तन्वी म्हणते, "तुम्ही काय करणार आहात मग? तुमच्या एखाद्या गुंडाला पाठवून मला मारायला पाठवणार ना? तुम्ही तर स्वतः येऊ शकणार नाही, कारण तुम्ही एक नंबरचे भेकड आहात, भेकड." हे ऐकून महिपत जाम चिडतो आणि फोन ठेवतो. इकडे आपण बघतो की सायली काहीतरी जेवण बनवत असते. त्यावेळी तिथे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो सायलीला की "बायको काय करतेस?" त्यावर सायली म्हणते, "तुमचा खोटेपणा ऐकून घेतेय." आणि तितक्यात अर्जुनलाच चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो की "काय चाललंय तुझं? खोटेपणा कशाला करतोयस एवढा?" त्यावर अर्जुन नाटक करत म्हणतो, "हां, हां, तू सॉरी म्हणतोयस ना? हो, हो, तुला सॉरी म्हणायची गरजच आहे. तुझ्यामुळे माझ्या आणि बायकोमध्ये किती भांडणं चालू झाली. बघतोयस ना, आत्ता पण सायली माझ्याकडे डोळे वटारून बघते." मग अर्जुनला चैतन्य म्हणतो, की "तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, तू जरा बाजूला ये." तेवढ्यात अर्जुन तिकडून निघून जातो. मग सायली म्हणते, "हाच एक चान्स आहे मला, की अर्जुनने काय लपवलं ते बघण्यासाठी, जोपर्यंत तो फोनवर बोलतोय." मग सायली अर्जुनच्या बॅगेत सगळं शोधायला लागते आणि तिला ते आयडी कार्ड मिळतं. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. सायली म्हणते अर्जुनला, की "माझं आयडी कार्ड तुमच्याकडे कसं आलं? बरं आलं असेल जरी तुमच्याकडे तरी सुद्धा ते माझ्यापासून तुम्ही का लपवताय? गरज काय होती हे लपवण्याची?" त्यावर अर्जुन म्हणतो, "नाही बायको, मी काय तुझ्यापासून काही लपवत नव्हतो." इकडे आपण बघतो की सुमन तिच्या खोलीत असते. तेवढ्यात तिथे नागराज येतो. मग सुमन त्याला चांगलंच खडसावते. ती विचारते, "कुठे गेला होता तुम्ही?" त्यावर नागराज म्हणतो, "तुला सांगितलं होतं ना एकदा मी मित्राकडे चाललोय करून." तर सुमन म्हणते, "कोण मित्र? महिपत शिकरे का?" त्यावर नागराज थरथर कापायला लागतो. तो म्हणतो, "नाही." मग सुमन म्हणते, "आता खोटं बोलू नका. मी तुम्हाला बघितलंय आज सकाळी महिपतच्या बंगल्यात शिरताना. त्याच्याशी फोनवर रात्री-रात्री बोलताना ऐकलेलं आहे आणि हे पण ऐकलंय की मी तुला तुझ्या बंगल्यावर भेटतो. आपण बाहेर भेटूया नको. मार्केटमध्ये सुद्धा मी दोघांना बघितलंय बोलताना. तुम्ही माझा आणि भाऊजींचा किती वेळ विश्वासघात करणार आहात?" हे ऐकून नागराजला खूप भीती वाटते. पुढे आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला म्हणते की जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही की तुम्हाला आयडी कार्ड कशासाठी हवं होतं आणि का लपवत होतात, तोपर्यंत मी तुमच्याशी एक अक्षरही बोलणार नाही. त्यावर अर्जुन तिला सांगतो की "बायको ऐक, मी आज तुला मीटिंग आहे सांगून आश्रमात गेलो होतो आणि कुसुमला पण तिकडे मीच बोलवलं होतं."
आम्हाला बघायचं होतं की तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी किंवा फोटो मिळतायत का? आणि तेव्हाच मला हे आयडी कार्ड सापडलं. इकडे आपण बघतो की सुमन नागराजला म्हणते की भाऊजी ऑलरेडी तन्वीच्या एवढ्या दुःखात आहेत आणि त्यात जर त्यांना हे कळलं की तुमचे हे सगळे प्रताप चालू आहेत, ते ऐकून त्यांना किती त्रास होईल हे लक्षात येतंय का तुमच्या? आणि नागराज मग भयंकर चिडतो. तो सुमनची मानच धरतो आणि सांगतो की "हे काय जे काय चाललंय ना तुझं हेरगिरीचे प्रकार, माझ्यावर लक्ष ठेवणं, येता जाता मला प्रश्न विचारणं, हे आता बंद कर. नाहीतर तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईन. समजलं ना? आणि ह्यापुढे जर हे सगळं केलंस तर याद राख." आणि तो तिकडून निघून जातो. सुमन बिचारी घाबरून रडत राहते. मग इकडे आपण बघतो की सायली अर्जुनला विचारते की तुमचं नक्की काय चाललंय ते मला नीट सांगा आधी. हे मधुभाऊंच्या ट्रीटमेंटबद्दल तर नाहीये ना? त्यावर अर्जुन म्हणतो, "नाही, हे तुझ्याबद्दल आहे. ॲक्चुअली मी तुझ्या खऱ्या आई-बाबांचा शोध घेतोय." नंतर आपण बघतो की किल्लेदार घरात सुमन सगळ्यांना चहा-कॉफी देत असते. नागराजला रवीची कॉफी आणि रविराजला नागराजची कॉफी आणि दूध असतं प्रतिमासाठी, पण प्रतिमाचं दूध ती रवीला देते. मग ह्यांच्या लक्षात येतं की सुमनचं काही आज लक्ष दिसत नाहीये कशातच. आणि ही कॉफी चेंज करून देत असताना सुमनच्या हातून कप फुटतो आणि नागराज तिच्यावर जोरात ओरडतो. हे ऐकून ती थरथर कापायला लागते. मग प्रतिमा म्हणते की "सुमन, तुझं हल्ली काय चाललंय? काही दिवस मी बघते तुझं लक्षात नाहीये. काही इश्यू आहे का? मला सांग तू." त्यावर सुमन म्हणते, "नाही नाही वहिनी, काय नाही झालं. मी कॉफी ठेवून येते." मग रविराज नागराजला म्हणतो की "नागराज, तू सुमनवर किती ओरडतोस रे? आमच्या समोरच इतका जर ओरडत असतोस, तर तुम्ही दोघं असं असता तेव्हा तू काय बोलत असशील हिला?" त्यावर नागराज म्हणतो, "सॉरी दादा, यापुढे असं काही होणार नाही माझ्याकडून." इकडे आपण बघतो की सायली अर्जुनला म्हणते की "मला मुळात माझ्या आई-वडिलांना शोधायचंच नाहीये. जी गोष्ट मला नकोय तीच तुम्ही करायला का जाताय? मुळात तुम्हाला गरज काय होती आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं?" त्यावर अर्जुन म्हणतो, "तुला का नाही शोधायचे तुझ्या आई-वडिलांना?" त्यावर सायली म्हणते की "जर तुम्हाला माझे आई-वडील नाहीच मिळाले तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला हे तरी माहिती आहे का की माझे आई-बाबा शहरात आहेत का? ह्या देशात आहेत का? किंबहुना या जगात तरी आहेत का? हे तरी तुम्हाला माहिती आहे का? मग दूरवरच्या मृगजळावर मला माझा विश्वास नाही ठेवायचा. माझं काय होईल जर तुम्हाला नाही सापडले माझे आई-वडील? याचा विचार केलाय का तुम्ही कधी? म्हणून मला नाही शोध घ्यायचा त्यांचा." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायलीला तिचे आई-वडील तिच्या स्वप्नात येतात आणि ती किंचाळून उठते. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी तिच्या हॉस्पिटल बेडवर झोपलेली असते आणि महिपत तिकडे येतो. ती घाबरून उठते आणि पळत सुटते. महिपत हळूहळू तिचा पाठलाग करत असतो. त्याच्या हातात सुरा असतो. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.